हे आता सध्याचे अपडेटेड व्हिज्युअल्स लोकशाहीच्या माध्यमातून पाहतोय। जळगावमध्ये जी रेल्वे दुर्घटना झाली त्यानंतर काय परिस्थिती आहे या क्षणाचे सर्वात नवीन खरं तर अपडेटेड व्हिज्युअल्स आपण पाहतोय। जळगावमध्ये पाचोऱ्याजवळ परधाडे रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनची ही दुर्घटना आणि या दुर्घटनेत अनेक जणांचे मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येते। तर लाईव्ह व्हिज्युअल्स लोकशाहीच्या माध्यमातून आपण पाहतोय कशा प्रकारे काही प्रवाशांचे कपडे त्या परिसरात पडलेले आहेत। काही रेल्वे ट्रेन्स जे आहेत त्या घटनास्थळीच आहेत। यासोबतच पाचोऱ्याजवळ जी मोठी रेल्वे दुर्घटना घडली त्यात 13 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते। खरं तर पुष्पक रेल्वेमधून जेव्हा या प्रवाशांनी उड्या मारल्या तर दुसऱ्या बाजूने जी रेल्वे मेल एक्सप्रेस येत होती त्या एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवलं आणि त्यानंतर या प्रवाशांचा मृत्यू झाला। अनेक जण गंभीर जखमी झालेत आणि जखमींवर ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। प्रशासनाच्या वतीने अनेक उपाय या ठिकाणी केले जात आहेत। जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं आणि त्यानंतर ज्या प्रवाशांचा मृत्यू झालाय त्यांच्या नातेवाईकांना देखील या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे। लाईव्ह दृश्य लोकशाहीच्या माध्यमातून पाचोरा रेल्वे स्टेशन परिसरातील ज्या ठिकाणी ही रेल्वेची दुर्घटना घडली आहे कशा प्रकारे ट्रॅकवर प्रवाशांचे कपडे आणि जे वस्तू आहेत ते पडलेले आहेत ते आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। या क्षणाचे अपडेटेड व्हिज्युअल्स पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन कुठेतरी त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि त्यासोबतच स्थानिक प्रशासन देखील सज्ज झालंय आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने जे रुग्ण आहेत जे जखमी झाले होते या घटनेमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत। आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती किंवा शक्यता खरं तर वर्तवण्यात येते। तर 13 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते। प्राथमिक माहिती समोर आली आहे। या व्यतिरिक्त आणखीन काहींचा मृत्यू झालाय का? काही प्रवासी जखमी तर नाही झाले। शोध पथक जे आहे ते कामावर लागलेलं आहे। शोध मोहीम सध्या या पथकाद्वारे सुरू आहे। डॉक्टरांची टीम देखील घटनास्थळी पोहोचलेली आहे। घटनेत काही जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे। प्रशासनाद्वारे अनेक उपाय या ठिकाणी केले जात आहेत। 13 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। तर या घटनेवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। जवळपास 11 लोक एक्सपायर झालेले आहेत। त्याच्यामध्ये 4 हे पाचोऱ्या इथे डेड बॉडी त्यांची आहे आणि 7 डेड बॉडी ह्या जीएमसी जळगावला पाठवण्यात आलेल्या आहे। कलेक्टर, एसपी, सगळे डीआरएम सगळे अधिकारी तिथे आमचे उपस्थित आहे। मेडिकलचे सगळे लोक तिकडे उपस्थित आहे आणि त्या 4 डेड बॉडी आहे त्या 4 डेड बॉडी सुद्धा आता आम्ही काही वेळामध्ये जीएमसी मध्ये हलवतोय। त्याचबरोबर त्या ठिकाणी 4 लोक गंभीर जखमी अजून आहे। म्हणजे म्हणजे काय होईल त्यांचंही सांगता येत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।